आणि आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा कारभार देण्यात आलाय। सध्या प्रल्हाद जोशी हेच शिक्षण खात्याचा कारभार पाहतील। प्रल्हाद जोशींकडे हे खातं आता देण्यात आलेलं आहे। अतिरिक्त भार प्रल्हाद जोशींकडे देण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। तर दुसरीकडे राष्ट्रपतींकडूनही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे आता प्रल्हाद जोशी हे शिक्षण मंत्रालयाचा कारभार पाहतील। त्यांच्याकडे एक प्रकारे ही जबाबदारी देण्यात आलेली पाहायला मिळते। कोणताही नवा चेहरा नाही, तर अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आलेला पाहायला मिळेल। प्रल्हाद जोशी हे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार पाहतील। मोठी बातमी म्हणावी लागेल। एकीकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आज देण्यात आला आणि तो राष्ट्रपतींनी स्वीकारला देखील आहे, तर लगेचच आजच प्रल्हाद जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। तर रामराजे, प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती आहे? बिलकुल, प्रल्हाद जोशी हे महत्वाचे नेते, कर्नाटकचे नेते आहेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातले मानले जातात। काही काळ त्यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री सुद्धा पद होतं आणि त्यांच्याकडे आता हे खातं देण्यात आलेलं आहे। त्यामुळं आता धर्मेंद्र प्रधान यांचा अतिरिक्त जो कार्यभार आहे तो प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। परंतु जेव्हा कॅबिनेटचं रिशफल केलं जाईल तर तेव्हा आणि राष्ट्रपती जेव्हा दिल्लीमध्ये असतील तेव्हा हे रिशफल होईल आणि त्यावेळेस नवीन चेहरा कोणता दिला जातोय या खात्यासाठी ते पाहावं लागणार आहे। परंतु तात्पुरता हा चार्ज म्हणावा लागेल, कारण पावसाळी अधिवेशन चालू आहे संसदेचं आणि त्यावेळेस ही खातं रिकामं ठेवता येत नाही आणि म्हणूनच जे उत्तरं असतात शिक्षण खात्याच्या संदर्भामध्ये त्यासाठी मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतात आणि म्हणून अतिरिक्त कार्यभार जो आहे तो तात्काळ द्यावा लागलेला आहे आणि त्यानुसार हे प्रल्हाद जोशी यांच्याकडे हा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे। रामराजे, धन्यवाद या माहितीसाठी। तर प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, त्याचबरोबर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री ही कॅबिनेटची खाती आहेत आणि आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे।